श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली, ती म्हणजे स्वामींना नवस कसा करायचा. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला स्वामींकडनं काही काम करून घ्यायचं असतं, स्वामींना काही मागायचं असतं, परंतु आपलं कसं असतं, एक व्यावहारिक जीवन आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती की व्यवहारासाठी काही देणं आहे आणि काही घेणं आहे. मग आपण स्वामीशी पण व्यवहार करायला जातो. स्वामी, माझं असं काम करा, मी दानपेटीत तेवढे पैसे टाकेल. स्वामी, माझं असं काम करा, मी इतके नारळाचं तोरण होईल. स्वामी, माझं असं काम करा, मी हे करेल, मी ते करेल. हे असं असतं. तर खरं सांगितलं तर स्वामींना पैशाची किंवा कुठल्याही वस्तूची कधी काही गरज पडली नाही आणि स्वामींना नवस करताना हे करायचं नाही. कारण की कसं असतं, हे असं बोलणं, स्वामी असेल का कुठलेही देव असेल, हे बोलणं म्हणजे एक आपला सौदा झाला. म्हणजे आपण देवाबरोबर सौदा करतोय, तर हे आपलं एकदम चुकीचं आहे. त्यामुळे आपण एक काम करायचं, कधीही आपण असं नवस करताना कधी असं बोलायचं नाही, की स्वामी, माझं असं-असं काम होऊ द्या. मग मी नाही का 11 नारळाचं तोरण व्हाईल, मी हे करेल, ते करेल. अहो, स्वामींना काही लागत नाही. स्वामींकडे पाहिलं का तुम्ही? आहे का काय जवळ ठेवण्यासाठी काही आहे का? एक छोटीशी लंगोटी घालतात स्वामी, कपडे सुद्धा नाही ठेवत अंगावर. तर त्यांना काहीच नाही लागत. स्वामींना जे लागतं ते आपण द्यायचं. आता स्वामींना जे लागतं ते आपण द्यायचं म्हटलं, की आपल्याला लगेच ते काटा येतो. आपण पैसे द्यायला तयार असतो. किती पण मागा, द्यायला तयार असतो, पण वेळ नाही देत. आणि स्वामींना लागतो तुमचा वेळ. तुम्ही वेळेचं दान सांगा. स्वामींना सांगा, "स्वामी, माझं असं-असं काम होऊ द्या. मी इतके पाठ करेल, मी तितके पाठ करेल, मी हे वाचेल, मी तो जप करेल, मी इतका जप करेल." असं तुम्ही स्वामींना बोला. पण आपण कसं करतो, "बाई, एवढं म्हणायचं, हे माझ्याकडनं होणार नाही." हां, भले 10 लाख, हजाराच्या तिथं मी 1 लाख सांगते. "स्वामी, मी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, पण माझं हे काम करा." असं म्हणतो आपण. कारण की आपण पैशाचा व्यवहार करतो. पण आपल्याला हे माहिती आहे का पाहिजे, की कुठल्याही देवांना आपण दानपेटीमध्ये जे काही आपल्या इच्छेने स्वेच्छेने टाकायचं असतं, पण ते स्वामींना असं नवस करायचं नसतं किंवा बोलायचं नसतं, की मला हे होऊ द्या, मी देईल. कुठल्याच देवाला नसतं. कुठल्याच देवाला आपण कधीही हात चुकून सुद्धा बोलायचं नाही. आता हे असं एक झालं, बोलते मी तुम्हाला त्याचं पुढचं सांगते आणखी. परंतु मला एक आठवलं. कसं होतं बघा, आपण जेव्हा कुठला पण नवस करतो, म्हणजे कुठलाही असेल, तुम्ही नवस करता, तर नवस कराल तर पहिले लगेच फेडायचं काम करा. कधी-कधी काय होतं, आपण म्हणतो माझं काम झालं की मी हे करेल, माझं काम झालं ते करेल, आणि जेव्हा आपले कामं होतात, तेव्हा आपण विसरून जातो. म्हणून एक काम करायचं आहे, असं काही नाही. तुम्ही बोलले ना, तो देव तुमचं काम करणार. स्वामी असेल, कुठलं पण असेल. स्वामी तुमचं काम करणार म्हणजे करणार. तुम्ही स्वामींना सांगितलं ना, "स्वामी, माझं हे काम उद्या मी 108 स्वामी चरित्र करेल." तर ते काम तुमचं होणार म्हणजे होणार. परंतु तुम्ही काम झाल्यानंतर मी हे सेवा करेल, तर हे नका करू. कारण की कसं असतं, समजा तुम्ही काम झाल्यानंतर तुमच्या त्या आनंदामध्ये तुम्ही विसरून गेला, तर तो संकल्प तसाच, म्हणजे सॉरी, तो नवस तसाच राहतो आणि मग आता आपल्याला काही माहित नाही. आपण विसरून जातो मग. विसरून जातो आणि विसरल्यानंतर मग आपला समजा आपण आहे, कधी गेलो, तर हा आपला म्हणजे हे जे आहे ना, हा नवस बोलल्याचं, हे आपल्यालाच नाही तर आपल्या पुढच्या म्हणजे पिढीला सुद्धा त्रासदायक ठरतो. कारण की कुठले पण असेल, स्वामी काही एवढी शिक्षा करत नाही. परंतु कुठले पण देव असेल, नवस जर बोललेलं राहिलं ना, तर त्या घरामध्ये मुलं हट्टी, तापट असे होतात आणि फेडलेला म्हणजे नवस करून फेडलेला नसला तर. त्यामुळे आपण शक्यतो नवस करताना जो पण नवस कराल तो लगेच फेडण्याचं काम करा. असं ठेवू नका, माझं काम झाल्यावर नाही. कधीच असं म्हणायचं नाही, माझं काम झालं का मग मी हे करेल. स्वामींना असं सांगायचं, आपण काय करायचं, जेव्हा आपल्याला एखादं काम स्वामींकडनं करून घ्यायचं असतं, तेव्हा काय करायचं, स्वामींकडे नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, एक फूल आणि ₹1 नाणं, ते पण असेल तुमच्याकडे तर. नाहीतर नारळ, अगरबत्ती आणि 1 फूल असं घेऊन जायचं स्वामींना. ते हातात धरायचं आणि स्वामींना विनंती करायची, "स्वामी, माझं असं-असं काम अडलेलं आहे. म्हणजे माझं असं-असं काम अडलंय, ते काम माझं होऊ द्या." आणि ती सेवा रुजू करताना सांगायचं, की "माझं असं-असं काम अडलेलं आहे. मला इतक्या-इतक्या दिवसात मी तुमचे हे पाठ करेल." त्या पाठाच्या सेवेमध्ये समजा उदाहरणार्थ तुम्ही स्वामींना सांगितलं, की तुमच्या मुलाच्या जॉबसाठी सांगितलं उदाहरणार्थ. मुलाच्या जॉबसाठी सांगितलं. तर असं सांगायचं, "स्वामी,
मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी किंवा मी आपलं आपलं नाव सांगायचं आपण स्वामींना, मी अशा-अशा नावाचे स्वामी सेवेकरी तुमची. माझा मुलगा, आपल्या मुलाचं नाव सांगायचं, असं-असं माझ्या मुलाचं नाव आहे XYZ. त्याला जॉब मिळावा ही तुम्हाला माझी विनंती आहे. आणि त्या जॉब मिळण्यासाठी, त्याचा जॉब मिळण्यासाठी, त्याला जॉब मिळण्यासाठी मी आजपासून किंवा उद्यापासून 108 स्वामी चरित्र पाठ करते. स्वामी माझ्याकडनं तुम्ही ती सेवा करून घ्या आणि 108 दिवसामध्ये त्याला जॉब मिळू द्या, असं सांगायचं. आणि तेव्हा ती लगेच सेवा सुरू करायची. आपण काय म्हणतो, स्वामी माझं हे काम होऊ द्या, मग मी करेल. म्हणजे स्वामींवर आपला जसा काही विश्वास नाही, तुम्ही पहिले द्या आम्हाला, मग आम्ही तुम्हाला देऊ. तर हे खरं नाही, चुकीचं आहे हे. कधी पण आपण असं करायचं डायरेक्ट पहिले म्हणजे सेवा सुरू करायची आणि संकल्प करायचा किंवा हे करायचं आणि लगेच स्वामींना सेवा रुजू केली का लगेच सेवा सुरू करायची. कारण की त्या आपल्या चालू सेवेमध्ये आपलं काम निश्चित होतं. बरं का, निश्चित होतं. पण मग नंतर जर हे झालं ना, स्वामी देतात, स्वामी आपल्यावर विश्वास ठेवतात. पण मग आपण विसरून जातो. आता एका ताईचं असंच झालं, म्हणजे भरपूर राहतं, पण एक मला लगेच आठवलं म्हणून. आता तिने काय केलं, प्रेग्नन्सी राहण्यासाठी तिच्या लग्नाला जवळ-जवळ 5-7 वर्ष झाले, 7 वर्ष झालेले होते. तिला राहतच नव्हतं. तिने सेवा घेतली. सेवा घेतली. तिला मी सांगितलं, "सेवा घेतली 108 दिवसात पूर्ण कर." "हो ताई" म्हटले. आणि तिच्याकडनं काही झाली नाही. आता जॉइंट फॅमिलीमध्ये, त्यामुळे तिच्याकडनं काही ती सेवा 108 दिवस पूर्ण झाली नाही. परंतु तिच्या 108 दिवस पूर्ण झाली नाही म्हणण्यापेक्षा तिला सेवा सुरू केली, काही दिवसातच लगेच प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे लवकरच राहिली तिला. एखादा महिना तिने केली सेवा, एखादा दीड महिना केली सेवा आणि लगेच तिला प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे तिला 7 वर्षापर्यंत नव्हतं राहिलं, पण स्वामींची सेवा सुरू केली आणि लगेच राहिली. बरं राहिले प्रेग्नन्सी, तर मग काय बेड रेस्ट येतो, असं होतं, तसं होतं. मग बाईंनी सेवा सोडून दिली. काहीच नाही मग सेवा. जी अगोदर होती ती, अरे मग तुम्हाला स्वामींनी दिलं, तुमच्यावर स्वामींनी विश्वास ठेवला, की तुम्ही कराल म्हणून मग तुम्ही ते करायला पाहिजे ना. त्याने केलंच नाही. मग नंतर ती मुलगी 2-3 वर्षाची झाल्यानंतर मग तिने ते केलं जे राहिलेलं. मग तिला सगळी सेवा पूर्ण करायला लावली. असं असतं. मग नंतर सेकंड टाईम तिला चान्स घ्यायचा होता, तर पुन्हा सेवा घेतली. मग तिला सांगितलं, की आता तुझी मागची सेवा सुद्धा अपूर्ण आहे. मग तेव्हा तिला म्हटलं, "पहिले तू मागची जी सेवा आहे ना, ती पूर्ण कर आणि मग याच्यासाठी सेवा घे." मग तिने जी अगोदर पहिल्या मुलीसाठी घेतलेली होती सेवा, ती पूर्ण केली आणि नंतर मग दुसऱ्या मुलीसाठी, म्हणजे सॉरी, दुसऱ्या सेकंड चान्ससाठी तिने सेवा घेतलेली होती, ती सुरुवात केली. तिला दुसऱ्यांदा पण मुलगी झाली. परंतु असं असतं. मग तिने त्यावेळेला हे केलं. "बघ तुला मी सांगितलं," म्हटलं, "की स्वामींनी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू स्वामींच्या विश्वासात पात्र नाही ठरली. तू राहिलेली सेवा केली नाही. जरी बेड रेस्ट होता, तू जप करू शकते. थोडंफार उठून स्वामी चरित्र वाचू शकते. जे सांगितले थोडं-थोडं उठून अर्धा तास असं करू शकते किंवा काहीतरी थोडंफार करू शकते ना. जप तर करू शकता ना." मग असं असतं. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचंय, की आपण जे पण स्वामींना बोलू ते पहिले सुरू करायचं. पहिले नाही, सॉरी, लगेच सुरू करायचं. पहिले व्हायची, लगेच सेवा सुरू करायची. म्हणजे स्वामी तेवढ्या ह्याच्यात आपल्याला देतात आणि जरी आपल्याला स्वामींनी दिलं, तेवढ्या अगोदर दिलं, तर आपण ती सेवा पूर्णच करायची. कधीही अर्धी ठेवायची नाही, की असं नाही, की बाबा मला स्वामींनी दिलंय, मला 108 दिवसाची सेवा दिली साळवेताईंनी, पण माझं काम 100 दिवसातच झालं. मग पुढचे 8 दिवस करणारच नाही किंवा माझं काम 10 दिवसातच झालं, मग पुढचं करणारच नाही. तर असं नाही करायचं. जरी तुमचं काम 10 दिवसात झालं किंवा 100 दिवसात झालं, तरी तुम्हाला ती सेवा पूर्ण 108 दिवसाची तर 108 दिवस करायची. भले तुम्ही त्या सेवेला थोडे जास्त दिवस लावू शकता. 108 दिवसाची सेवा जास्त तुम्ही 200 दिवस करू शकता. पण ती सेवा कुठली पण घेतली, तर कधीही पूर्ण करायची. जसं प्रश्न उत्तर असं केंद्रात असतात किंवा आता लाईव्हला घेताय तुम्ही प्रश्न उत्तराची सेवा. तर हे कसं असतं, जेव्हा तुम्ही सेवा घेता, ज्याचा अर्थ तुम्हाला आता आता मी आणि तुम्ही, आपल्यामध्ये काय आहे, स्वामी माध्यम आहे. स्वामीमध्ये आणि तुमच्यामध्ये कोण, मी माध्यम आहे. म्हणजे तुमची सेवा मी स्वामींना सांगते आणि स्वामींची सेवा सांगतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. याचा अर्थ मी कोण आहे, पोस्टमन आहे. अशी गोष्ट आहे. पोस्टमन आहे मी. मग तुम्ही जी काही सेवा मला विचारताय, तर ती स्वामी देतायत. मग तुम्ही ती सेवा जी काही घेताय, ती सेवा तुम्ही पहिले पूर्ण करा. कधीही तुम्ही कोणतीही सेवा घेतली, तर कधीही सेवा अपूर्ण सोडायची नाही. आता काय होतं, काही-काही जण बघा केंद्रामध्ये येतात, "ताई, आम्हाला आहे ना सेवा द्या." मग काही प्रश्न विचारतात. प्रश्न खूप गंभीर असतो आणि सेवा सांगतात, "ताई, मला ना जॉब आहे, माझे छोटे मुलं आहे, मी जॉइंट फॅमिलीत आहे
मला थोडी सेवा द्या, छोटीशी सेवा द्या असे म्हणतात. आता विचार करा जर तुमचा एवढा मोठा प्रश्न आहे आणि तुम्हाला छोटी सेवा देऊन तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का? मग नाही झाला म्हणजे मग परत आहे का? मला साळवेताईंनी सेवा चांगलीच नाही दिली. मग बाकीच्यांचं काम झालं, मग त्यांना दिली त्यांनी चांगली सेवा. त्यांचं लगेच काम झालं, माझं नाही झालं. असं होतं. मग आणि परत स्वामींवरचा विश्वास पण डगमगतो, की बाबा मी स्वामींनी दिलेली सेवा मी केली पण माझं झालं नाही. तर त्यामुळे असं कधीही कोणी म्हणायचं नाही. मला YouTubeला पण कमेंट आलेल्या सुरुवातीला म्हणजे काही दिवसापूर्वी, की "ताई तुम्ही खूप सेवा सांगता." तर खरं सांगितलं तर बघा एक ट्रीटमेंट असते. जशी आपले दवाखान्यात गेलं आपल्याला 3 दिवसाच्या औषधाचा डोस असतो, काही इंजेक्शनाचा डोस असतो. तर तेवढं घेतल्यानंतर आपलं जे व्हायरल इन्फेक्शन जे काय असेल ते आपल्या शरीरातला तो आजार बरा होतो. पटकन बरा म्हणजे पटकन आणि दीर्घकाळ बरा होतो. त्यासाठी एक ट्रीटमेंट असते. तसंच सेवा आहे ही. सेवेची पण एक ट्रीटमेंटच समजा, की तेवढी सेवा केली तर तुमचा तो प्रश्न कायमचा सुटतो. परंतु असं नाही, की तुम्ही जर एवढीशी सेवा घेता आणि तात्पुरते बरं व्हायचं आणि नंतर परत तो आता बघा हे असं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलंय उदाहरणार्थ 3 दिवस तुम्ही औषधे घ्या. 3 दिवसाचे ते डॉक्टर देतातच सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा सकाळ, संध्याकाळ असे 2 टाईम दिवसातून घ्यायला लावतात. 3 दिवसाची औषधं देतात. परंतु आपल्याला पहिल्या डोसलाच फरक पडतो. बरोबर आहे. आपण पहिल्या डोसलाच आपल्याला फरक पडतो, बरं वाटतं. दुसऱ्या डोसला तर आपण एकदम ओके होतं. मग ओके होतं तरी पण आपण ते नंतरचे 2 दिवस औषधं घेतोच ना. मग तसंच असतं. पण मग का घेतो? की आपल्याला पूर्णपणे बरं व्हायचं असतं. आपल्यामधले काही जे व्हायरल इन्फेक्शन असेल, काय जे काय असेल ते पूर्ण आपल्याला तो आजार काढायचा असतो. म्हणून आपण 3 दिवस औषधं पूर्ण घेतो. मग तुम्ही सेवेच्या बाबतीत असं केलं, समजा तुम्हाला जर 3 दिवस त्याची याचे डोसची गरज आहे, तेव्हा तो जातो आजार. तर तसंच तुमचं काही डोस म्हणजे किंवा काही सेवेची ते एक लिमिट आहे. तेवढी सेवा केल्यानंतर तुमचा तो प्रश्न कायमचा जातो. परंतु तुम्ही थोडी सेवा मागितली आणि तो प्रश्न तुमचा तात्पुरता सुटला. आणि नंतर पुन्हा तो उद्भवला तर काय म्हणेल? तुम्ही काय म्हणाल, की "मी तेव्हा केलं होतं, तेव्हा गेलं पण परत आलं." असं नाही व्हायला पाहिजे ते. असं पण आम्हाला आणखी सांगणार. त्याचा अर्थ असा आहे, की त्याची जी ट्रीटमेंट असते, जी काही सेवा असते, जेवढी करायची असते तेवढी करावी लागते. तर असं थोडासा विषयांतर झालं, परंतु गोष्ट अशी होती, की स्वामींना नवस कसा बोलायचा आजच्या व्हिडिओमध्ये. तर स्वामींना कधी पण सॉरी. स्वामींना कधी पण सेवेचाच नवस बोला आणि ती सेवा लगेच सुरू करा. कधीही स्वामींना स्वामी माझं हे काम करा, मी इतके दानपेटीत पैसे देईल, मी तेवढे दान करेल, मी हे करेल, मी अन्नदान करेल, मी नारळाचं तोरण वाहील, मी अमकं करेल, मी तुम्हाला टोप करेल, असं खूप काय-काय बोलतात लोकं. तर पण तसं काही तसं कधी काही करू नका. असंच नेहमी आपण असंच बोला कारण की ह्या गोष्टींनी स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण बोलायच्या. स्वामींना सेवा आवडती तर आपण सेवेचाच नवस करायचा. कधी पण सेवेचाच नवस करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं लगेच नवस केला की लगेच सेवा दुसऱ्या दिवशीपासून सुरू करायची. म्हणजे ती लांबवायची नाही. कधीच असं म्हणायचं नाही, माझं हे काम होऊ द्या मग मी ते करेल, असं कधीच म्हणायचं नाही. आपण अगोदर सेवा सुरू करायची, स्वामींना सांगायचं आणि सेवा सुरू करायची. स्वामी बरोबर आपली ती सेवा पूर्ण होईपर्यंत काम करत असतात. त्यामुळे आपण स्वामींना कधीही नवस करताना चुकून सुद्धा ह्या गोष्टी बोलू नका आणि ज्या गोष्टी सांगितल्या आपल्या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी बोला. तेव्हा तुमचं काम पण व्यवस्थित होईल. ना तुम्हाला कुठले दोष लागेल, ना काही अडचण येईल. तर असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.